सिद्दी जोहरने पन्हाळगडाला घातलेल्या वेड्यातून निसटून विशाळगडाला गेल्यावर महाराजांनी गजापूरच्या खिंडीत पराक्रम गाजवलेल्या मावळ्यांना इनामे दिली. जायबंदींच्या औषधोपचाराची व्यवस्था केली. मृत झालेल्यांच्या कुटुंबियांची सांत्वने करून त्यांची योग्य ती काळजी घेतली आणि आपल्याबरोबरच्या सैनिकांना काही दिवस विश्रांती घ्यायला सांगून बऱ्याच महिन्यात न भेटलेल्या मासाहेबांची व कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राजगडाची वाट धरली. पन्हाळगडावरून विशाळगडावर जाताच महाराजांनी जासूद पाठवून ती हकीकत मासाहेबांना कळवली होतीच. त्यामुळे मासाहेब त्यांच्या येण्याची वाट बघत होते. साहजिकच प्रत्यक्ष भेट होताच मासाहेबांप्रमाणेच महाराजांनाही आनंद झाला. मात्र गजापूरच्या खिंडीत बाजीप्रभूंना व इतर अनेकांना आत्मबलिदान करावे लागल्याने त्यांचा तो आनंद दुःख मिश्रित होता. तिकडे पुण्यातील परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता. औरंगजेबाच्या सांगण्यावरून त्याचा मामा शाहिस्तेखान हा हिंदवी स्वराज्याचे परगण्यांमागून परगणे जाळीत अखेर पुण्यातील शिवरायांच्या लाल महालात ठाण मांडून बसला होता. शिवाला काय व्हायचे असे जरी तो सुरुवातीला म्हणत होता, तरी पन्हाळ्याभोवतीच्या सिद्दी जोहरच्या पक्क्या बेड्यातून जेव्हा महाराज निसटल्याचे त्याला कळाले तेव्हा त्यांचा धसका घेऊन तो म्हणू लागला, मी शिवाला भ्यावे असे त्याच्यात काहीच नाही, तरीही आपण त्याच्यापासून रात्रंदिवस सावध राहिलेले बरे. पन्हाळगडावरून महाराज निसटले तरी त्या गडावरच्या त्यांच्या जिद्दवंत सरदार त्र्यंबक भास्कर हा किल्ला लढवित होते. परंतु गडावरील अगदीच मर्यादित शिबंदी व त्यापेक्षाही तिथला आता संपायला आलेला दानागोटा हे लक्षात घेऊन महाराजांनी त्या किल्लेदाराकडे गड सिद्दी जोहरच्या स्वाधीन करून इकडे यावे अशा अर्थाचे पत्र पाठवले. ते पत्र जासुदाने सिद्दी जोहरला दाखवून त्या गडात प्रवेश मिळवला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्या किल्लेदाराने तो गड सिद्दी जोहरच्या हवाली गेला. पावसाळा अजून थोडासा बाकी असल्याने महाराजांनी जरी तो काळ राजगडावर काढला असला तरी त्या वेळात त्यांनी लाल महालात घुसलेल्या शाहिस्तेखानाला तिथून कसा बाहेर काढायचा याबद्दलच्या विचारात घालवलं होतं. तिकडे पुण्यात आलेला शाहिस्तेखान सुद्धा काही नुसताच गप्प बसला नव्हता. शिवाला धीरे धीरे पण निश्चितपणे निपटून कसे काढायचं याचाच तोही विचार करत होता. त्यामुळे पावसाळा सरताच सरदार कारतरब खानाला बोलावून घेऊन तो त्याला म्हणाला, बडे मिया, त्या शिवाचा चाकणचा एक संग्रामगड घेण्यात आपले 2 महिने वाया गेले. तेही भुयार खोदून आपण त्या गडाला सुरुंग लावले म्हणून तो कोसळला व आपल्या ताब्यात आला. नाहीतर त्या गडाचा किल्लेदार फिरंगोजी यांनी आपल्याला आणखी किती महिने लढाई लावली असते ते सांगता येत नाही. तेव्हा सध्या इकडले गड जिंकण्याच्या फंदात न पडता आपण विजापूरकरांच्या व शिवाच्या कब्जात असलेली कोकणपट्टी जिंकावी आणि मग या इकडच्या गडाकडे दृष्टी वळवावी. अशी काय वाटते माझी कल्पना? सत्ताधारी व जावई यांची विनोद व कल्पना जरी अगदी दारिद्र्य रेषेखालच्या असल्या तरी त्यांना वाहवाची दाद द्यावीच लागते. कारतलब खानाचेही तसेच झाले. त्याने ती कल्पना उचलून धरली. साहजिकच शाहिस्तेखानाने त्यालाच कोकण मोहिमेवर जाण्याची आज्ञा फरमावली. मग आपण कुठे जात आहोत याची वाच्यता होऊ न देता आपल्याबरोबर कोकणच्या माहितीचे सरदार घेऊन प्रचंड तयारीनिशी कारतलब खान पुण्याहून निघाला. प्रत्यक्ष औरंगजेबाने पाठवलेल्या शाहिस्तेखान आदी सरदारांकडे महाराजांचे हेर नोकर म्हणून काम करीत असल्याने कारतलब खानाच्या मोहिमेची माहिती महाराजांना राजगडावर मिळाली. महाराजांनी कारतलब खानाला कोकणात उतरून न देण्याचा निर्धार केला. त्याचप्रमाणे नेताजी, पिलाजी, तानाजी हे सहकारी व 1000 मावळे घेऊन ते लगोलग निघाले आणि कारतलब खानाला आपली चाहूल लागणार नाही एवढे अंतर ठेवून त्या आडमार्गे त्याचा पाठलाग करू लागले. चिंचवड वडगाववरून कारतलब खान मळवलीच गेला. पण पुढे चढ उतारांचा डोंगराळ मुळूक सुरू झाल्याने हत्ती, अवजड तोफा वगैरेंसह जाताना सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तेवढ्यात घनदाट तुंगारण्याला सुरुवात झाली. त्या गर्द वनातील पाऊलवाटेने त्याचा प्रवास कसा तरी रडत खडत चालला असताना त्याला उंबरखिंड लागली. ती खिंड पाहून तर त्याला ब्रह्मांड आठवली. बऱ्याच वेळात वाटेत नदी नाला न लागल्याने तहानेने त्यांचे जीव व्याकुळ झाले होते. पण पुढे कुठेतरी पाणी आढळेल या आशेवर त्यांनी ती खिंड पार करून ते त्या अरण्याच्या किर्र व काट्याकुट्यांनी भरलेल्या मध्यभागी पोचले. परंतु ते तिथे पोचतात त्या ठिकाणी अगोदरच जाऊन झाडाझुडपात दडून बसलेल्या मावळ्यांनी त्यांच्यावर बाणांचा अचूक वर्षाव केला. त्या वर्षावामुळे ते मोगली हशम पटपट मरू लागले. शत्रू तर दिसतच नाही आणि बाण तर अचूक वेध घेत आहे. हा अजब प्रकार पाहून कारतलब खानाचे सैनिक भयभीत झाले आणि जवळची शस्त्रे टाकून इकडे तिकडे पळू लागले. पण पाऊलवाटेच्या दोन्ही बाजूंना गर्दरान असल्याने त्यांना धड धावता येईना किंवा एकत्र येऊन मावळ्यांना तोंडही देता येईना. त्या सैन्यात अशी घबराट व गोंधळ निर्माण झाला असता झाडाझुडपात दडलेले मराठे बाहेर पडले आणि शत्रू सैन्यावर तुटून पडले. अखेर कारतलब खान शिवरायांना शरण गेला व बरोबर असलेली सर्व संपत्ती व शस्त्रे खंडणी म्हणून देण्याचे कबूल करून
आपल्याला व आपल्या साथीदारांना व सैनिकांना सोडून देण्याची याचना करू लागला. महाराजांनी ते मान्य केले आणि त्याच्याकडून होते नव्हते ते धन, शस्त्रे, तोफा, भांडीकुंडी इत्यादी घेऊन त्याला सोडून दिले. मग त्या ऐवजांसह, शस्त्रांसह व सोन्या चांदीच्या भांड्यांसह महाराज राजगडावर गेले आणि कारतलेबकर, त्याचे सहकारी व सैनिक हे अब्रू गेले तरी प्राण वाचले एवढ्यावर समाधान मानून पुण्यास गेले.